शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे। एका विकृताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। या प्रकरणी संशयित आरोपी गोकुळ चव्हाण यांच्या विरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संशयित गोकुळ चव्हाण हा एका महिलेच्या घरी गेला होता। तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी अपडेट करायची आहे असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने त्याने सदर महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। या प्रकारामुळे महिला प्रचंड हादरली असून तिने तातडीने पोलिसात धाव घेतली। गोकुळ चव्हाण याचे कारनामे इथेच थांबले नाहीत, त्याने अन्य एका महिलेलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला। तुमची बंद पडलेली विधवा पेन्शन मी पुन्हा सुरू करून देतो असं आमिष त्याने त्या महिलेला दाखवलं। ही प्रक्रिया करून देण्याच्या मोबदल्यात त्याने या महिलेकडे प्रेम संबंधाची मागणी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या या विकृत प्रकारामुळे जळगावात संतापाची लाट उसळली आहे। पीडित महिलांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिसांनी गोकुळ चव्हाण विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे विचित्र मागणी केल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।